आता बऱ्याच लोकांचा असा संभ्रम असतो, जनरली जेंट्सचा असा संभ्रम असतो की अरे फेशियल काय ते काय आपलं काम नाही, फेशियल्स काय मुलींनी करायचे असतात, फेशियल्स काय फक्त फिमेल्सची असतात. त्यामुळे बेसिकली ह्याच्यावरती आपण आज डिस्कशन करणार आहोत. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन स्पायर मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण सध्याची सिरीज चालू आहे की फॅशन सलॉनमध्ये नेमकी काय ट्रीटमेंट्स होतात, काय फेशियल्स होतात, काय मॅनिक्युअर्स होतात, पेडिक्युअर्स होतात, हेअरकट्स कुठले कुठले होतात, ट्रेनिंग्स कलर कुठले कुठले होतात, तर हे सर्व चालू आहे. तर त्याच्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे स्पेसिफिकली बोलणार आहोत दॅट इज रिगार्डिंग की फेशियल्स करायची की नाही, फेशियल्स कोणी करायची, जेंट्सनी करायची, लेडीजनी करायची का दोघांनी केलेली चालतात, फेशियल नेमकं काय करतात फेशियलमध्ये. आता बऱ्याच लोकांचा असा संभ्रम असतो, जनरली जेंट्सचा असा संभ्रम असतो की अरे फेशियल काय ते काय आपलं काम नाही, फेशियल्स काय मुलींनी करायचे असतात, फेशियल्स काय फक्त फिमेल्सची असतात. त्यामुळे बेसिकली ह्याच्यावरती आपण आज डिस्कशन करणार आहोत. बेसिकली की फेशियल्स म्हणजे काय, फेशियल्समध्ये काय काय केलं जातं आणि फेशियल्समध्ये नेमकं काय काय होतं. आता बेसिकली कसं आहे की फेशियल हे जी गोष्ट आहे ही स्किनसाठी आहे. बेसिकली ह्याच्यामध्ये जेंडरचा काही रोलच येत नाही की मेन आहेत की वुमन आहेत. त्यामुळे इट इज ऑल फॉर मेंटेनन्स ऑफ स्किन. तुम्हाला जर स्किन चांगलं पाहिजे असेल तुमचं तर तुम्हाला फेशियल्स केली पाहिजेत. तुम्हाला जर स्किनची रिझल्ट्स तुमचे चांगले हवे, तुम्हाला जर स्किनवरती ग्लो चांगला हवा आहे तर तुम्हाला फेशियल केली पाहिजे. दॅट इज द आउटमोस्ट आन्सर की बेसिक गोष्ट आहे ही की जर तुम्हाला स्किन चांगला हवं तर स्किनच्या मेंटेनन्ससाठी फेशियल केलं जातं बेसिकली. आता फेशियल मध्ये नेमकं होतं काय, तर फेशियलमध्ये तुमचं स्किन पूर्णच्या पूर्ण क्लीन होतं. स्किनचे जे डेड सेल्स आहेत तर ते पूर्णच्या पूर्ण निघतात. तुमचे जे पोर्स आहेत तर त्या पोर्समध्ये जाऊन जी काही डर्ट राहिलेली आहे पोर्समध्ये तर ती क्लीन होते. फेसला चांगल्यापैकी मसाज मिळतो. फेसला मसाज मिळाल्यामुळे मसलला टोनिंग इफेक्ट मिळतो. जे फेसवरती जे मसल्स आहेत तर त्याला चांगल्यापैकी टोनिंग इफेक्ट मिळतो. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही फेशियलला मसाज करता तेव्हा तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगल्यापैकी वाढतं. ब्लड सर्क्युलेशन चांगल्यापैकी वाढल्यामुळे ऑक्सिजन सप्लाय चांगल्यापैकी मिळतो स्किनला. ऑक्सिजन सप्लाय चांगल्यापैकी मिळाला की तुम्हाला स्किनवर चांगला ग्लो येतो आणि ऑटोमॅटिकली स्किन क्लीन होते तेव्हा ग्लो येतो. स्किनचं डेड स्किन निघतं त्याच्यामुळे ग्लो येतो. स्किनला ऑक्सिजन सप्लाय चांगल्यापैकी मिळतो तर त्याच्यामुळे ग्लो येतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्र केल्या आणि इनफॅक्ट जेव्हा आपण पॅक लावतो, आता फेस पॅक लावून आपण ज्या ओपन केलेल्या पोर्स त्या बंद करतो तर त्याच्यामुळे तुमच्या स्किनला एक छानपैकी ग्लो मिळतो आणि तुमचं स्किन मेंटेन व्हायला सुरुवात होते. तुमच्या स्किनला टोनिंग मिळाल्यामुळे स्किन सॅगिंग होत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा करतात तर तेव्हा त्याच्यामुळे स्किनला इफेक्ट खूप चांगल्यापैकी येतो. त्याच्यामुळे फेशियल हे सगळ्यांनी केलं पाहिजे. बरं, एज वाईज आम्ही सांगतो जनरली आफ्टर 15 यू कॅन गो फॉर फेशियल्स. 2-4 महिन्यातनं एकदा, 5 महिन्यातनं एकदा, 15, 16, 17, 18 वर्षापर्यंत तुम्ही करू शकता. जेव्हा आपण 20 वर्षाच्या वरती जातो तेव्हा साधारणतः 2-3 महिन्यातनं एकदा तरी फेशियल केलं तरी सुद्धा यू गेट गुड रिझल्ट्स. त्याच्यानंतर जेव्हा आपण 25 क्रॉस करतो तेव्हा 2 महिन्यातनं एकदा सुद्धा चालतं. पण आफ्टर 30s महिन्यातनं एकदा फेशियल केलं तर तुम्हाला रिझल्ट स्किनचा खूप चांगला राहणार आहे. स्किनला जे प्रॉब्लेम्स येत आहेत, एक्झाम्पल पिगमेंटेशन्स आहेत किंवा पिंपल्स आहेत, तर हे प्रॉब्लेम्स ॲटोमॅटिकली कमी व्हायला लागतात. आणि फेशियल इज फॉर मेंटेनन्स ऑफ द स्किन. दॅट इज द मेन थिंग. त्यामुळे स्किन जेवढी तुम्ही चांगली मेंटेन कराल, आता ह्याच्याबरोबर ऑफकोर्स मी कायम सांगतो ह्याच्याबरोबर तुम्हाला ऑफकोर्स होम केअर करणं पण गरजेचं आहे. तुम्हाला फेस वॉश, सिरम्स, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, हायड्रेशन स्किनला चांगलं देणं हे सगळं तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. पण अलॉंग विथ दॅट फेशियल जर केलं तर तुम्हाला अजून स्किनला स्किन तुमची चांगली होते, स्किनला रिझल्ट चांगला मिळतो, स्किन ग्लो चांगल्यापैकी होते आणि ओव्हरऑल युअर पर्सनॅलिटी लुक गुड. त्याच्यामुळे फेशियल नक्की करा. आता फेशियल नक्की पॅशनमध्ये काय करतात हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या सांगतो की आमच्याकडे नेमकी फेशियल्स कुठून सुरुवात होते. बेसिक फेशियल्स कुठली आहेत, मिनी फेशियल्स काय आहेत, एक्सप्रेस फेशियल काय आहेत, प्रीमियम फेशियल काय आहेत, लक्झरी फेशियल्स काय आहेत, हे सगळं तुम्हाला मी ईच अँड एव्हरी फेशियल मी डिकोड करणार आहे. त्याच्यामुळे माझ्या पुढच्या व्हिडिओज पण तुम्ही नक्की बघा. तुम्हाला त्याच्यामध्ये पण सगळं प्रॉपर एकदम छानपैकी माहिती होणार आहे. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला याचे नोटिफिकेशन्स येत जातील. प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इन्स्टा आय डी पण मेन्शन केला आहे तर त्याला पण फॉलो करा. त्याच्यावरती पण माझे व्हिडिओज मी अपलोड करतो आहे. थँक्यू व्हेरी मच.